नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्कार मंडळी, आवाज महाराष्ट्राचा या वेब न्यूज चॅनलच्या विशेष भागात मी संदेश भोईर आपलं मनापासून स्वागत करतो। सर, मला तुम्हाला थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे। कवितेबद्दल तर आपण बोलतच असतो नेहमी, पण हल्ली अनेक गझलकार हे कवितेला दुय्यम स्थान देताना दिसतात आपल्याला, किंवा अनेक कवींचे आणि गझलकारांचे खटके उडताना आपल्याला दिसतात। तर आणि यात कवितेत आणि गझलेत सुद्धा बरेचसे गट्टट निर्माण झाले। तर हे गट्टट मराठी कवितेला, एकंदरीत मराठी कवितेला किती घातक आहे तुम्हाला असं वाटतं? खरं तर ही जी गोष्ट आहे ना, ती वर्षानुवर्ष चालू असते। कवींचे जसे गट असतात ना, हे गाणारे कवी वेगळे, सामाजिक कवी वेगळे, शहरातल्या कविता लिहिणारे वेगळे, आता ग्रामीण कवी ते वेगळे, असं सगळं आहेतच गट्ट। आणि त्याच्यात असं चुकीचं म्हणण्यापेक्षा खूप स्वाभाविक आहे असं मला वाटतं हे, की राजन गवसला जर का संदीप जगदाळेची कविता मोठी वाटत असेल तर तुम्हाला त्याचं काय, त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही। किंवा हेमंत जोगळेकरला जर का केळुसकरांची कविता मोठी वाटत असेल तर त्याच्यात तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याचं, असे हे तट आहेतच। जशा जशा माणसाच्या प्रवृत्ती आहेत तशा तशा त्यांच्या कवितेच्या आवडीनिवडी असतात, त्याच्यामुळे गट पडतात। गझल आणि कवितेमध्ये मात्र जरा गंभीर गोष्ट आहे। ती गंभीर यासाठी की सुरेश भटांपासून सगळे लोक हेच सांगतात आयुष्यभर की गझल हा कवितेचाच भाग आहे, कवितेचा एक फॉर्म आहे। जसं एखादा माणूस अभंग लिहितो, एखादा माणूस गाणं लिहितो, एखादा माणूस हायकू लिहितो, एखादा माणूस चारोळ्या लिहितो, एखादा माणूस सुनीत लिहितो, तसं एखादा माणूस गझल लिहितो। हे कवितेचाच भाग आहे। गझल म्हणजे काय वेगळी गोष्ट नाही आहे। जे थोडेसे अर्धवट लोक आहेत त्यांना असं वाटतं की गझल काहीतरी वेगळी गोष्ट आहे आणि कविता काहीतरी वेगळी गोष्ट आहे। मला त्या सगळ्या अशा लोकांना सांगायचं या माध्यमातून की गझलमध्ये काय असते, गझलमध्ये तुम्ही दोन दोन शेर जे करता त्या शेरातून असे बाण मारता, तेव्हा कोणाला तरी असं एक टार्गेट करता आणि छान असतं ते बाण मारणं। लोकांना दगड मारायला जसं आवडतं तसं काही कवींना बाण मारायला आवडतं। ओके, मारा तुम्ही बाण, पण तुम्ही बाण मारले म्हणजे काय मोठे नाही झाले ना, तुमच्यापेक्षा मोठे बाण मारलेत ना अनेक लोकांनी। अनेक कवी होऊन गेले, त्यांनी गझल लिहिल्या नाही, साध्या कविताच लिहिल्या, पण त्यांनी असे बाण मारलेले आहेत ना की तुमच्या बापाच्या ना ते पेलवणार नाही। सदानंद रेगे एका ठिकाणी काय म्हणतात की झाडांना स्वप्न पडतात त्याच्याच बिया होतात। आता हा जर का विचार आहे ना, हा कुठल्या गझलकारांनी मला नाही वाटत असं लिहिलेलं आहे। तर तुम्ही स्वतःला मोठे समजूच नका ना, तुमच्यापेक्षा मोठी कविता लिहून गेलेत लोक। गझलवाल्यांनी फक्त आता असं समजायला पाहिजे की आपण कवितेचाच भाग आहे। आणि सुरेश भटांचं आणखीन एक फार छान म्हणणं होतं की जोपर्यंत तुम्हाला छान कविता लिहिता येत नाही तोपर्यंत तुम्ही चांगली गझल लिहू शकत नाही। कविता म्हणजे गझल हा कवितेचाच भाग आहे हे सांगताना ते काय म्हणतात, कविता आधी लिहिता आली पाहिजे, तुम्ही उत्तम कवी असला पाहिजे गझल लिहिण्यासाठी। तर हे सगळं ह्या लोकांना कळलं पाहिजे। ज्यांचं अर्धवट असतं ना नॉलेज, ज्यांनी गझलपासूनच सुरुवात केलेली असते, त्यांना वाटायला लागतं की गझल म्हणजे स्वतंत्र आहे गोष्ट आणि कविता म्हणजे असं नाही आहे। मर्ढेकरांची जी स्टाईल आहे त्याच्यात पण गझल आहे, बहिणाबाईची स्टाईल आहे ना त्याच्यात पण गझल आहे। अनेक लोकांनी लिहिलं, त्यांनी गझल म्हणून लिहिलेलं नाही, त्यांची जी स्टाईल होती ती त्या स्टाईलप्रमाणे त्यांनी लिहिलं, पण तुमच्या लक्षात येईल की त्याला गझलच आहे, ही गझलचीच पद्धत आहे। कारण गझलमध्ये काय, तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिल्या एक ओळीत प्रस्तावना केलेली असते आणि दुसऱ्या ओळीत बाण मारलेला असतो त्या ओळीचा आधार घेऊन। तर ती स्टाईल आहे तुमची एक, ती स्टाईल म्हणजे काहीतरी वेगळं अलौकिक काहीतरी नाही आहे ना। अत्यंत शांतपणे सुद्धा ग्रेट गोष्ट सांगता येते असं माझं मत आहे, अत्यंत शांतपणे। त्याच्यासाठी गझल लिहायची गरज नाही। गझलवाल्याने हे जर का लक्षात आलं ना तर लक्षात येईल त्यांनी जर का अभ्यास केला तर की तुमच्यापेक्षा अफलातून ओळी लिहून गेलेले आहेत लोक। त्याच्यामुळे त्याचा तुम्ही फार भाऊ करू नका, आपण काहीतरी ग्रेट लिहिलं असं समजू नका, कारण तुम्ही लिहिलेलं आहे ते तुमचं जेवढं डोकं आहे तेवढंच लिहिलेलं आहे, त्याच्या पुढे काही लिहिलेलं नाही। त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की हा सगळा फिजूल सगळा हे चाललेलं आहे। एखाद्या गझलकाराला असं वाटायला लागतं
की आपण ग्रेट काहीतरी लिहिलेलं आहे आणि सॉलिड लिहिलं आहे, आपण अफलातून लिहिलं आहे, तो नंतर थोडासा अभ्यास केला की त्याच्या लक्षात येतं अरे बापरे आपलं पण पुढे पण लिहिलेलं आहे. असं जेव्हा नॉलेज सगळ्यांना येईल ना, असं जेव्हा जाण येईल ना, तेव्हा त्यांचा हा भ्रमनिरास कमी होईल. त्याच्यामुळे हे जे भांडण झालेलं आहे ना, हा सगळा मूर्खपणा चाललेला आहे. हे बुडबुड्यांचं भांडण आहे. हे बुडबुडे जसे विरतील तसं हे भांडण विरेल. त्याचं फार मनावर घेण्याची काय गरज नाही असं मला वाटतं. सर, बरेचदा लोकांकडून किंवा कवींकडून एक आरोप होतो नेहमी की जे प्रस्थापित कवी आहेत ते आपल्या प्रत्येक कार्यक्रमात जेव्हा जेव्हा त्यांचा कार्यक्रम असतो तेव्हा त्याच कविता म्हणत असतात की मग यांच्याकडे नवीन काही पोटेन्शियल नाही आहे का की त्याच कविता या पुन्हा पुन्हा रिपीट करतात. तर ह्या आरोपाला तुम्ही कसं बघता? आहे म्हणजे ते एका अर्थाने आरोप करणाऱ्यांचा आरोप बरोबर आहे, पण दुसऱ्या बाजूला असं पण आहे, दुसऱ्या बाजूला असं आहे की तुम्ही जेव्हा कार्यक्रमाला जाता, आता मी एकदा कार्यक्रमाला गेलो तर काल माझा कार्यक्रम समजा कणकवलीला होता आणि आज चिपळूणला आहे. तर कणकवलीला ज्यांनी कविता ऐकलेली असेल ना, तो काही चिपळूणला आलेला नाही ना. चिपळूणच्या माणसाला ती नवीनच आहे. ते तुमच्या दृष्टीने म्हणणं तुम्ही कालची कविता परत आज म्हटलीत, पण चिपळूणचा माणूस म्हटलं नाही ना मात्र ते ऐकवा आम्हाला काय जे तुमचं आहे ते. असं थोडक्यात असतं. खूपदा असं होतं की सतत नवीन नवीन काहीतरी गट असतो. म्हणजे आता आपला हा इंटरव्ह्यू चाललेला आहे. काल मी जो एक कार्यक्रम केला, काल मी काही यातल्या कविता म्हटल्या तिकडे, तर आज मी ते म्हणायचं नाही की काय, कारण तुझा प्रश्न वेगळा आहे, त्याच्या संदर्भात त्याच कविता येतात परत. त्याच्यामुळे एका अर्थाने त्याला रिपिटेशन नाही म्हणू शकत. लोकांचा डिमांड असतो, लोकांची रिक्वायरमेंट असते किंवा लोकांना ते हवं असतं म्हणून तुम्ही म्हणता. खूपदा असं असतं की मी आग्रह धरतो की मला नाही नवीन म्हणायची कविता, हां, पण लोक म्हणतात नाही नाही ते नवीन म्हणा तुम्ही, पण तुमची ती कविता म्हणा. तर हा जो आग्रह असतो ना, हा आग्रह शेवटी काय आहे, केशवसूत झाले काय इतके मोठे कवी, महान कवी, युगप्रवर्तक, तरी केशवसूतांच्या किती कविता आपल्याला माहिती आहेत? तर 10 ते 12 कविता माहिती आहेत, त्याच्यापेक्षा माहिती नाही. एकत्र तरी द्या माझा आणू ना, नंतर काठोकाठ भरू द्या पेला, नव्या मनातील नव्या दमाचा शिवरशी फुले आहे, आणि अशा ज्या सगळ्या कविता आहेत ना, ह्या सगळ्या आपल्याला माहिती आहे, एवढ्याच कविता माहिती आहेत. आता त्या जर का तुम्ही म्हणणं हे तुम्ही काय केशवसूसारखा तोच रिपीट करता, तर असं नाही. त्यांचं जे काय मौल्यवान आहे ते तुम्ही सांगत असता. त्याच्यामुळे एका अर्थानं हा आरोप बरोबर पण आहे, पण त्या आरोपाचं एक छान उत्तर पण आहे की लोकांना हवं म्हणून ते म्हटलं जातं. आमचे नायगावकर फार विनोदी पद्धतीने उत्तर देतात त्याला. नायगावकर म्हणतात की आता मी सत्यनारायणच्या पूजेला जातो आणि माझ्या मिसेसला घेऊन जातो, तो कोणी असं म्हणत नाही की काय तुम्ही नेहमी त्याच बायकोला घेऊन येता, काय म्हणत नाही. म्हणजे गंमत सोडा, पण असं आहे की काही ठिकाणी रिक्वायरमेंट असते, गरज असते, त्याच्यामुळे ते म्हणावं लागतं. आता उदाहरणार्थ ते दिवस आता कुठे ही कविता मी म्हणतो आणि मी अनेक वेळा ठरवलं की आज ही शेवटची कविता मी म्हणणार, मला यापुढे म्हणायची नाही, कारण माझी झाली म्हणून 100 वेळा झाली म्हणून आता मी म्हणणार नाही. तर 101 वेळा येतो एक जण माणूस, सर एक तरी शेर म्हणा. आता काय करायचं अशा माणसाचं, तुम्हाला म्हणावीच लागते. मग आता अलीकडे मी उपाय असा काढला की त्यातले नवीन एक 12-15 शेर लिहिलेत आणि ते मी आता सादर करतो. सर, 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये डोंबिवली येथे पहिल्यांदा बोलीभाषा कट्टा झाला, तुमच्या मार्गदर्शनाखाली झाला आणि तो पूर्णपणे सक्सेस झाला. आणि स्वागताध्यक्ष गुलाबराव वजनने त्यांना खूप साथ दिली, तुम्हाला मोलाची साथ दिली. पण त्यानंतरचे जे आपले साहित्य संमेलन झाले, मराठी साहित्य संमेलन अखिल भारतीय, तिथे कुठेही बोलीभाषा कट्टा दिसला नाही. निदान यापुढे तरी बोलीभाषेला साहित्य संमेलनात योग्य नाही मिळेल का, यावर तुमचं काय मत आहे? नाही मिळेलच. बोलीभाषेला जसं डोंबिवलीला खूप महत्त्व आलं, याचं कारण इकडचा सगळा जो आगरी समाज आहे, तो आगरी समाज म्हणजे डोंबिवलीचं साहित्य संमेलनाचे आयोजकच आपलं आगरी मंडळ जे होतं, आगरी फोरम, युथ फोरम होतं, त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीने ती एकदम जिव्हाळ्याची गोष्ट होती की आगरी भाषेतल्या कविता आल्या पाहिजेत. पण आपलं मोठेपण पण असं आहे की आपण फक्त आगरीपुरतं मर्यादित नाही केलं, आपण त्यांना पूर्ण बोलीभाषा असं करून आगरी, मालवणी, वराडी, खानदेशी, ऐराणी सगळ्या भाषांना घेऊन आपण बोलीभाषेचा कट्टा केला. तेव्हा पहिल्यांदा एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला त्याची एक आच असली पाहिजे
तुम्हाला कळलं पाहिजे हा काय प्रश्न आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अखिल भारतीय महामंडळाकडून, साहित्य महामंडळाकडून हे मागणी येणार नाही, लोकल माणसाने मागणी केली पाहिजे. म्हणजे आता उदाहरणार्थ पुण्यामध्ये समजा संमेलन होत आहे किंवा कुठेही समजा होत आहे, तर तिकडच्या लोकांनी सांगितलं पाहिजे की आम्हाला हा विषय पाहिजे, आमच्याकडचा महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे आता यवतमाळला समजा होतं किंवा उस्मानाबादला होतं, तर यवतमाळच्या लोकांनी सांगितलं पाहिजे वैदर्भी काहीतरी झालं पाहिजे. तर यवतमाळच्या लोकांनी काय केलं, विदर्भाच्या कवीसाठी एक वेगळा कट्टा केला आणि ते बोलीभाषेचा गदर केला त्यांनी, पण त्यांच्यापुरताच मर्यादित केला. यवतमाळ आपल्या उस्मानाबादला असा काही प्रश्न झाला तर शेवटी काय आहे, तुम्हाला जेवढी जाण या प्रश्नाची असेल तसं तुम्ही त्याच्यात उतराल. तर मला आज ही खात्री आहे की जेव्हा जेव्हा पुढे पुढे संमेलनं होतील त्यावेळी ज्यांना ज्यांना भाषेचं कळेल काय सार आहे की कशा बोलीभाषेतून आपली मराठी नावाची भाषा जी आहे ती मोठी होते. म्हणजे आता मी मराठी बोलतो, माझी सुरुवात मराठीतूनच झाली कारण आपण शाळेत मराठी शिकलो, पण माझी आजी आगरी भाषेमध्ये बोलायची किंवा माझे मामा शेतावर काम करणारे सगळे आगरी भाषेमध्ये बोलायचे. तर माझ्या कानावरती पडलेली आहे. मी त्याच्यामध्ये काही निर्मिती केली नाही, पण त्याच्याविषयी लगाव मला आहे आगरी भाषेविषयी. त्याच्यामुळे माझ्याशाच की जी मंडळी असतील ज्यांनी जरी प्रमाण भाषेत लिहिलं पण आगरी भाषा ऐकलेली आहे, कानावर पडलेली आहे, तर ते त्याचा आग्रह धरतील. कारण मला माहिती आहे त्याच्यात गोडवा किती आहे त्या भाषेमध्ये. आणि ही गोष्ट मला मी बघतो, आता मी सगळीकडे फिरतो तर वराडात गेलं की वराडी मला फार गोड वाटते, कोकणात गेलं की मला मालवणी गोड वाटते, गोव्याला गेलो की कोकणी गोड वाटते, किंवा सोलापूरला गेलो की कानडे मिश्रित अशी तिकडची भाषा आहे ती मला गोड वाटते. मी तेलंगणाच्या त्या बाजूला गेलो की तिकडची जी तेलुगू मिश्रित मराठी आहे ती मला खूप आवडते. तांडा भंडाऱ्याला गेल्यावर हिंदी मिश्रित मराठी आहे ती मला आवडते. तर ही सगळी गंमत आहे, सगळ्या बोलीभाषेतली गंमत आहे. किंवा अहिराणी भाषा आहे आपल्या बहिणाबाईची. तर या सगळ्या भाषेचा गोडवा ज्याला कळेल ना त्याला कळेल की हे सगळं ओरिजिनल आहे, त्याच्यावर मराठीचा डोलारा उभा आहे. हे जेव्हा कळेल तेव्हा ते लोक ह्या बोलीभाषेला महत्त्व देतील. मराठी करत राहिले ना तर त्यांचा प्रॉब्लेम नंतर होईल काही वर्षांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जसं आता हे जागतिकीकरण होते ना, जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन ह्याच्यात सगळ्यात मोठे विकेट जात आहेत त्या प्रादेशिक भाषांच्या जात आहेत. म्हणजे त्यात मराठीचे पण विकेट जाऊ शकते असं आहे. मूळच मराठीची विकेट किंवा मराठी तुमचं नामशेष होऊ शकते, इतका इंग्रजीचा आणि सगळ्या फॉरेन लँग्वेजचा प्रभाव सगळा आहे. तर तुमची मराठी टिकवायची जर का असेल बोलीभाषा टिकवली पाहिजे, तरच तुमची मराठी टिकेल. म्हणजे हे ज्याला कळेल ना तंत्र की आपल्याला पर्याय नाही या बोलीभाषांशिवाय, तेव्हा ते मराठी भाषेचं आणि बोलीभाषेचं सुरू करतील असं वाटतं. सर, बोलीभाषेचा विषय निघालाच आहे, तर आज आगरी भाषेला सुगीचे दिवस आले. म्हणजे आगरी भाषा ही थेट मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमापर्यंत गेली आहे. तर मला हे म्हणायचं की आगरी भाषेला अजून चांगला दर्जा, आगरी भाषेत अजून चांगल्या दर्जेदार लिखाण व्हावं, दर्जेदार साहित्य व्हावं, यासाठी काय करायला? म्हणजे एक तर ते तुम्ही मनातून काढून टाका की फक्त विद्यापीठामध्ये सहभाग झाला आणि विद्यापीठामध्ये एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये खूप भाषा आहेत, तर त्या सगळ्या भाषांचा सहभाग झाला म्हणजे आगरी भाषेला बरे दिवस आले, अजिबात मी मानत नाही. आगरी भाषेला कधी दिवस येतील की आगरी भाषा ऐकायला लोक येतील, जेव्हा कविता आगरी कविता गर्दी करतील, खूप हजारोनी माणसं येतील, तेव्हा त्याला खरे दिवस आले. किंवा आगरी भाषेतली पुस्तकं प्रकाशित होतील आणि त्या पुस्तकावर उड्या पडतील, तेव्हा त्याला खरे चांगले दिवस आले. तर आपल्याकडे मला नेहमी काय वाटतं की आपण ती लोकप्रिय केली नाही भाषा. जसं आता आम्ही मराठी भाषा किंवा मराठी कविता लोकप्रिय केली किंवा काय जे कार्यक्रम करतो तर लोक ऐकायला येतात ना प्रेमाने, ऐकूया ह्या कवींना. तसे कार्यक्रम असे झाले पाहिजेत की लोक ऐकायला आले पाहिजे, क्या बात आहे, काय म्हणतात. आता मी आगरी कवितेचं जे बघतोय ना की आगरी कविता फक्त आगरी भाषा बोलली जाते, त्याच्यात कंटेंट अजून येत नाही, त्याच्यात प्रश्न येत नाहीत, काही त्याच्यात कविता येत नाही अजून, असं मला एक सतत वाटतं. की एखादी अशी ओळ जी असते ना, म्हणजे शंकर वैद्यांची ओळ सांगितली किंवा पुशिरग्यांची ओळ सांगितली, अशी ओळ त्या आगरी कवितेमध्ये, तर तिला खूप चांगलं की अरे आगरी भाषेमध्ये काय लिहितात रे लोक, असं म्हणतो ना आपण, क्या लिखते रे लोक. हे सगळे विषय हाताळले गेले पाहिजे असं मला. विषय नाही, विषय म्हणण्याच्या आशय, त्याची जी शैली, जी गंमत आहे ना, ती गंमत त्याच्यात आली पाहिजे.
म्हणजे आता उर्दूला मी समजा उर्दू एखादा शेर म्हटला तो दाद देतो. का दाद देतो? तर उर्दू म्हणून दाद नाही देत, त्यातला जो कंटेंट आहे ना तो तुम्हाला आवडतो. हां, की पानी में कैसी खलबली सी है, पानी में कैसी खलबली सी मची है, जरूर कोई प्यासा आसपास होगा. क्या बात. आता तू आहा का केलं की त्यातली जी गंमत आहे ना तुला कळली. उर्दूला नाही महत्व, त्यातलं जे काय कंटेंट आहे कंटेंट तसं आगरी भाषेत एखादा कवी असा लिहायला लागला की क्या बात आहे, आगरी भाषेत त्यांनी ही गोष्ट सांगितली, चला ही आम्हाला माहीतच नव्हती पण ह्या साला पोरांनी सांगितली. असं जेव्हा होईल ना तेव्हा ती गंमत येईल. तर अजूनपर्यंत तरी असं मला दिसलं, म्हणजे आता अनिल रत्नाकर लिहितात तर बऱ्यापैकी त्यांनी कंटेंट थोडासा आणला आहे, फार आणलेलं नाही आहे. तर मला असं वाटतं की आता सुरुवात आहे, हळूहळू येतील. आता संजीवनी म्हात्रे आहे, तो लिहितोय, तो एकदम उच्च प्रतीची कविता लिहित नाही, पण तो जे काय लिहितोय त्याच्यात कंटेंट आहे, त्या कंटेंट ऐकायला लोक येऊ शकतात. शेवटी काय कविता नावाची गोष्ट म्हणजे काय आहे किंवा साहित्य नावाची गोष्ट काय, इतर सर्वसामान्य लोक जे विचार करत नाहीत ना तो विचार सुद्धा आपण करतो. असं जेव्हा वाटतं ना की अरे बापरे, आपल्याला कधी डोक्यात पण नाही आलं पण ह्या माणसाने काय लिहिलंय. तुकोबांचं आपण का नाव घेतो की तुकोबांनी सगळ्या जगाला पटेल असं काय तर त्यांच्या अभंगात लिहिलंय म्हणून तुकोबाचे अभंग म्हणतो ना. तसं सगळ्या जगाला वेगळं वाटेल असं काहीतरी तुम्ही जेव्हा लिहाल तेव्हा ती भाषा पुढे जाईल. तर त्याची आता सुरुवात झाली असं आपण म्हणूया. जास्तीत जास्त दरवाजे किलकिले झालेत, हळूहळू एक एक दरवाजा उघडतो आहे. तर तो असा मोठा उघडेल आणि खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा लिहितील, म्हणजे तुला सांगतो ह्या यूट्यूबच्या माध्यमातून माझं फार सगळ्या लोकांना सांगणं आहे की एकदा श्रीना पेंडसे असं म्हणाले होते की यानंतरचा मोठा मराठीतला जो कादंबरीकार आहे ना हा बोलीभाषेतला कादंबरीकार असं त्यांनी लिहिलं होतं. याचं कारण ते म्हणले की आता आम्ही लिहून झालं हे सगळं एकूण ब्राह्मणी पद्धतीचं आणि असं चांगल्या समाजातलं असं लिहून झालं आमचं. आता तळागाळातला माणूस त्याचे प्रश्न घेऊन येईल आणि तो जे काय लिहिल ना ते आम्हाला माहीत नसलेलं आहे, तेव्हा तुमची कादंबरी किंवा तुमचं लिखाण ग्रेट होईल. तर हा जो विचार आहे ना हा विचार जर का बोलीभाषेतल्या लोकांनी केला आणि असं सशक्त लिखाण केलं, म्हणजे जे श्रीना पेंडसेंच्या तोडीचं आहे, जे श्रीदा पानवलकरांच्या तोडीचं आहे, जे आमचे विद्याधर पुंडलिक यांच्या तोडीचं आहे, जे विजय तेंडुलकरांच्या तोडीचं आहे, असं तोडीचं लिहिलं पाहिजे. केवळ भाषा लिहिली, आगरी भाषा लिहिली म्हणजे झालं आगरी असं नाही. आगरी भाषेमध्ये वेगळं काहीतरी जे आहे ते आलं पाहिजे सगळं, तरच ती भाषा अशी मोठी गणली जाईल. आपण नेहमी ज्ञानेश्वरीचा विचार करतो, तुकोबांचा विचार करतो, गालिबचे शेर म्हणतो. ते काय गालिबचे उर्दू आहे म्हणून म्हणत नाही, गालिबनी कुछ लिखा है वो चला उर्दू में भी अलग आहे. उर्दूचे लोक पण त्याच्याकडे क्या बात आहे असं म्हणतात, बा गालिब साहेब असं म्हणतात. त्याचं कारण ग्रेट त्यांनी काय लिहिले. पाडगावकरांनी काहीतरी ग्रेट लिहिलं म्हणून पाडगावकर आपल्याला माहिती आहेत. करंदीकरांनी काहीतरी ग्रेट लिहिलं आहे. आमचे ममा देशपांडे नावाचे विदर्भातले कवी आहेत, त्यांनी 4 ओळी अशा लिहिल्यात की सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देताय आई पंचप्राण. क्या बात, क्या बात. साध्या सत्यासाठी देताय. आता हे ते विदर्भातले आहेत म्हणून काय संबंध नाही, तिकडे फेमस आहेत, ते मला पण आवडतात, सगळ्या दुनियेला आवडतात. का? ग्रेट लिहिले त्याने. सध्या आगरी भाषा ही काहीतरी ग्रेट येण्याच्या शोधात आहे. नक्कीच काहीतरी एक येईल ग्रेट, चांगलं येईल, नवीन पोरं लिहित आहेत. आणि तुला पुढचं हे पण सांगतो की जे लोक आता इंग्रजी वाचतायत ना, म्हणजे आगरी समाजातला माणूस जर का मराठी चांगला शिकला आणि इंग्रजी वाचायला लागला आणि त्याला कळलं की जागतिक वाङ्मय असं आहे, तो जेव्हा आगरी भाषेत लिहिल ना तेव्हा तो ग्रेट लिहिला असं मला वाटतं. म्हणजे पुढची स्टेप अशी आहे की ज्याला ह्या सगळ्या भाषेतली अर्क कळेल आणि तरीही सुद्धा तो आगरी भाषेत लिहिल तेव्हा तो काहीतरी ग्रेट लिहिल. सर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही प्रमाण भाषेत भरपूर लिखाण केलं आहे आणि मराठीत भरपूर लिखाण केलं आहे, पण कुठेतरी आगरीत लिहायचं राहून गेलं अशी तुम्हाला खंत वाटते का? नक्कीच. म्हणजे खंत म्हणजे खूपच माझी ती मनापासूनची इच्छा आहे. कारण काही दिवस समजा गावी मी राहिलो असतो, फक्त 5च वर्ष मी अलिबागला राहिलो, तरी मला खूप त्याच्याबद्दलचं हे आहे. आणि मला वाटतं की आगरीमध्ये अशी काहीतरी विलक्षण कविता लिहिता येईल. म्हणजे किंवा अगदी माझी कविता जी आहे ती आगरीमध्ये जर का कोणी छान ट्रान्सलेट केली, अनुवादित केली, तरी ती सुद्धा आपल्या सगळ्या आगरी बांधवांना आवडेल. कारण आता मी आजीबद्दल म्हणजे आईबद्दल लिहितोय, घराबद्दल लिहितोय,
या ज्या सगळ्या पर्यावरणामध्ये राहतो त्याची कविता, घराची कविता लिहितोय, ही जर का कोणी आगरी भाषेमध्ये केली ट्रान्सलेट, अनुवादित, तर ती आगरीमध्ये छान जाऊ शकेल, लोकांना कळू शकेल की हा माणूस आगरीमध्ये सुद्धा विचार करतो म्हणून. मी फार पूर्वी एक कविता लिहिली होती आगरी भाषेमध्ये आणि ती म्हणायचं सुद्धा, नंतर ती म्हणायची बंद केली, कारण माझ्या लक्षात आलं की आणखीन चांगलं लिहायला पाहिजे वगैरे. पण म्हप गरदी दाटली रानं मालाच्या आराला, खूप म्हप गरदी दाटली रानं मालाच्या आराला, मुके ऊन उजारले जणू खूप येळ झाला, मोर चालता चालता तिची जाईनाच सय, पाणी राहटाला जर पुन्हा खोल खोल जाय, हाले उंगवता वारा लांब बडाच्या पारंब्या, जमा झाली ढोरा पोरा दूर टेपाच्या काटाला, दिसू लागे नव घर हिरीवरती नणद, आता कधी गाठ भेट वाट जरा अवघर, आता कधी गाठ भेट वाट जरा अवघर. तर असं लिहिलेलं आहे मी त्या काळामध्ये आणि फक्त ते फार म्हटलं नाही मी. आणि खरं तर ह्या पद्धतीनं मी लिहायला पाहिजे होतं खूप, पण इतका सगळा बाकीचा कवितेचा आघात होत असतो, हे लिहावं की ते लिहावं असे सगळे प्रश्न पडलेले असतात. गझल लिहावे, तुमच्याकडून आगरी कविता नक्कीच लिहून. अरे नक्की, मला आवडेल. म्हणजे आपला एक संग्रह जर का बोलीभाषेमध्ये आला तर त्याच्यात गोष्ट नाही. आणि तुमच्या मातीला, तुमच्या आईला, तुमच्या आजीला तो खरा सलाम असेल ही तुमच्या भाषेतून केलेला. तर बघूयात ह्या वर्षी माझा प्रयत्न आहे की काही माझ्या भाषा, आपल्या कविता आहेत, गावाकडच्या कविता किंवा आता शहरात असून सुद्धा आईच्या आजीच्या विषयीच्या कविता, तर त्या अनुवादित करून त्याचं एक वेगळं आगरी भाषेतलं पुस्तक करावं असं माझा प्रयोग आहे. सरते शेवटी तुम्हाला मी असं विचारेन की आता जे नवकवी लिहित आहेत, मग प्रमाण भाषेत बोला, बोली भाषेत बोला, कुठल्याही विषयावर लिहितात, तर या कवींसाठी तुम्ही काय संदेश द्याल? आणि नेमका कविता म्हणजे तुमच्या भाषेत काय? तुमच्या तर संदेश वगैरे देणार आहेत का? मी काही मोठा कवी नाही आणि इतकं माझं वय पण झालेलं नाही. आज वाढदिवस आहे म्हणून सांगतो की फार वय झालेलं नाही. उगाच लोकांना असं वाटत असेल की खूप वय झाले, तर असं काय नाहीये. वगैरे अजून सुद्धा चांगलं मी करतो दाढी. तर मला फक्त इतकंच वाटतं ह्या सगळ्या वाटचालीमध्ये की साधारणतः 75 साली वगैरे तो कवितेचा एक दंश झाला मला. कविता चावली त्याला तरुण वयात. 75 सालापासून आतापर्यंत तुम्ही धरलं तर ती 25 आणि 20 म्हणजे जवळजवळ 35 वर्ष मी त्या ह्याच्यात आहे, कवितेच्या सगळ्यात आहे. आता 35 वर्षामध्ये तुम्हाला फक्त कविताच आकृष्ट करते किंवा कवितेत तुम्ही राहता, तर ही सुद्धा मोठी गोष्ट आहे, पेशन्सवाली गोष्ट आहे. तर काही लोक कविता सोडतात, दुसरं काहीतरी लिहितात, काही लोक कथेकडे वळतात, काही लोक नाटकाकडे वळतात. असं म्हणजे प्रेमानंद गजवी पूर्वी कविता लिहायचा, मग तो नाटककार झाला. आमच्या आनंद यादव पूर्वी कविता लिहायचे, मग ते कथाकार झाले. अशा अनेक लोक आहेत. नागनाथ कोतापल्ले पूर्वी कविता लिहायचे, मग ते समीक्षा लिहायला लागले. असे अनेक गोष्टी ज्यांची सुरुवात कवितेपासून झाली. फारच कमी लोक अशी आहेत की ज्यांची कवितेपासून सुरुवात झाली आणि ते कवितात लिहित राहिले आणि लिहित राहिले. विशेष म्हणजे काही लोक कविता लिहितात आणि नंतर बंद होतात. थोडे दिवस लिहितात, जरा झटका किंवा तरुणपणा असेपर्यंत कविता लिहितात, नंतर ओसरतं सगळं. पण ते टिकून धरणं फार महत्त्वाचं असतं कविता. तर मी नाटक लिहू शकलो असतो, मी कादंबरी लिहू शकलो असतो, मी कथा लिहू शकलो असतो, तर मी कविता लिहित राहिलो. याचं कारण मी सतत त्या कवितेच्या मागे राहिलो. त्याची समीक्षा वाचत राहिलो, इतरांच्या कविता वाचत राहिलो, ऐकत राहिलो, त्यातून काय अर्थ मिळतो ते सगळं शोधत राहिलो. तर त्याच्यामुळे असं ज्याला कवितेमध्ये पडायचं आहे ना, त्याला हे सगळं अशा पद्धतीचं करावं लागतं. म्हणजे माझं एक खूप आवडतं विधान आहे की जो माणूस 100 कवितेची पुस्तकं वाचतो तो 100 कविता लिहितो. कारण प्रत्येक कविताला एक तरी कविता देतो एक पुस्तक वाचल्यावर. तर तुम्हाला कवी व्हायचं आहे ना, व्हेरी सिम्पल, 100 कवी वाचा तुम्ही. आणि मला तर वाटतं की मी जर का कवी आहे किंवा तू कवी आहेस तर तुझा हा अधिकार आहे की तुला 100 कवी माहितीच पाहिजे मराठीतले. कोण कुठले कवी असं तुम्हाला कोणी विचारायची वेळ येता कामा नये. पुरागिरी कोण माहीत नाही, विजय बोरकर कोण माहीत नाही, शंकर रामाणे कोण माहीत नाही, असं होता कामा नये. सगळे माहीत पाहिजे कवी. भले त्यांची कविता तुम्ही वाचली नसेल पण हे कविता तुम्हाला माहीत पाहिजेत ना. तर इतका मोठा सगळा प्रभाव आहे हे कवितेचं. मी जेव्हा जातो कुठल्या लायब्ररीत वगैरे तर अशी रांगेत
पुस्तकं असतात. मग त्याच्यात विमा कुलकर्णी असतात, त्यात सरिता पत्की असतात, त्यात पद्मिनी बिनीवाले असतात, त्यात रजनी परुळेकर असतात, त्यात मधुकर केचे असतात. म्हणजे ही नावं नेहमी घेतलेली नावं नाही, जरा वेगळी नावं घेतली. पण हे पण लोक आहेत ना. पद्मा गोळेची कविता पण तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्हाला बालम केतकरची कविता पण माहिती पाहिजे, तुम्हाला अशोक बागवे जसा माहीत असेल तर भाऊविषय पण तुम्हाला माहिती पाहिजे. कोण हा कवी आहे भाऊविषय म्हणून, असं मी म्हणतो. तुम्हाला निरंजन उदगीर माहीत असेल, पण तुम्हाला मग रेव्हरंड टिळक पण माहिती पाहिजे. म्हणजे रेव्हरंड टिळक माहिती असले तर तुम्हाला मग रेंदाळकर पण माहिती पाहिजेत, कवी बी माहिती पाहिजेत. असे सगळे जे इतकं मोठा महासागर आहे कविता म्हणजे. तर कवितेमध्ये जर का पडायचं तुम्हाला किंवा चांगली कविता लिहायची, हे सगळे कवी तुम्हाला सतत काही सुचत नाही, रोज काही कविता नाही लिहित ना. उरलेला वेळ जरा या अभ्यासासाठी दिलात ना, तर नक्की मला असं वाटतं की तुम्ही त्या कवितेच्या काठावर छान पोचू शकाल, जिथे असा मस्त कवितेचा प्रदेश आहे, खूप सुंदर कविता आहेत, खूप सुंदर कवी आहेत, त्यांनी फुलवलेली बाग आहे, जिथे बालकवी आहेत, जिथे आमचे केशव कुमार आहेत, जिथे ही सगळी महान गडकरी आहेत तिकडे बसलेले. ही सगळी छान जागा आहे ती तुम्हाला मिळेल, पण तुमचा अभ्यास पाहिजे, आवड पाहिजे. सर, सरते शेवटी आपल्या रसिकांसाठी एखादी कविता. नाही म्हणेन, मला आवडेल कविता म्हणायला. ती एक कविता मी म्हणतो, अलीकडे जी म्हणतो ती कविता, आणि त्याने आपण थांबूया. ती कविता अशी आहे. जसे स्वप्न वळते तसा चालतो मी, जसे स्वप्न वळते तसा चालतो मी, जसे स्वप्न वळते तसा चालतो मी, जिथे प्रेम म्हणते तिथे थांबतो मी. क्या बात, क्या बात. जिथे प्रेम म्हणते तिथे थांबतो मी. कशाला हव्या या 10 पाय वाटा, कशाला हव्या या 10 पाय वाटा, घड्याळात काटे तसा चालतो मी, घड्याळात काटे तसा चालतो मी. कळे का घराला खरी भिंत त्याची, कळे का घराला खरी भिंत त्याची, जशी मान चिन्हे तसा राहतो मी. क्या बात है, क्या बात. जशी मान चिन्हे तसा राहतो मी. मला धाक आहे सुगंधी क्षणांचा, मला धाक आहे सुगंधी क्षणांचा, अबोला फुलांचा असा साहतो मी, अबोला फुलांचा असा साहतो मी. आणि आयुष्याबद्दल म्हणतो की कशाला आयुष्या तुला घोर माझा, कशाला आयुष्या तुला घोर माझा, तुझ्या काळजीने मला जाळतो मी, तुझ्या काळजीने मला जाळतो मी. आणि एक फार आवडता शेर त्यातला असं आहे की नदी दूर तेथे आणि प्यास येथे, नदी दूर तेथे आणि प्यास येथे, तहाने समाजा मला पाजतो, तहाने समाजा मला पाजतो मी. आणि शेवटचा त्याचा शेर यायचा आहे सगळ्या कवींच्या वतीनं. काय कवी करत असतो आयुष्यभर, की किती टाळले पण निघे दूर कोणी, किती टाळले पण निघे दूर कोणी, रिकाम्या नभाची हवा वाटतो मी, रिकाम्या नभाची हवा वाटतो, रिकाम्या नभाची हवा वाटतो मी. जसे स्वप्न वळते तसा चालतो मी, जसे स्वप्न वळते तसा चालतो मी, जिथे प्रेम म्हणते तिथे थांबतो मी, जिथे प्रेम म्हणते तिथे थांबतो मी, जिथे प्रेम म्हणते तिथे थांबतो, जिथे प्रेम मिळते तिथे थांबतो मी. ह्याच नोटवर आपण रजा घेतोय. धन्यवाद सर. आपण ह्या दिलखुलास गप्पा मारल्यात आणि काही प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिलीत, आपले स्पष्ट मत व्यक्त केलं, त्याबद्दल आवाज महाराष्ट्राचा या वेब न्यूज चॅनलतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. मी आवाज महाराष्ट्राचा या चॅनलचे मनापासून आभार मानतो की माझा आजचा हा वाढदिवसाचा दिवस त्यांनी खूप सोन्याचा करून टाकला. कारण अनेक पद्धतीनं आपल्याला व्यक्त व्हावं असं वाटतं,
ते एकाच मुलाखतीमध्ये त्यांनी मला व्यक्त करायची संधी दिली. आणि संदेश भोईर माझा मित्र, त्यांनी खूप मोकळेपणे मला सगळे प्रश्न विचारले आणि या सगळ्या कवितेच्या प्राणामध्ये मला घेऊन गेला काही काळ. तर त्याचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि ही सगळी मुलाखत घेणारे आमचे जे मित्र आहेत, रामनाथ म्हात्रे आणि माझा मित्र तांडेल, दोघांचे पण मी मनापासून आभार मानतो की त्यांनी इतका वेळ हे चाललेली माझी सगळी बडबड आहे ही गोड मानून घेतली. तर त्यांचेही मी आभार मानतो, ह्या चॅनलचे मनापासून आभार मानतो. आणि आमचे जे आनंद पाटील आहेत या चॅनलचे प्रमुख, त्यांना मी शुभेच्छा देतो या गोष्टीसाठी की त्यांनी ही संधी दिली या वाढदिवसाच्या निमित्तानं. पुढे कधीही जेव्हा तुमच्या चॅनलचा आवाज महाराष्ट्राचा कार्यक्रम असेल तेव्हा कधीही मला आवाज द्या, मी कधी तुमच्या कार्यक्रमासाठी नक्की येईन. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आणि ही मुलाखत जे ऐकत असतील त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो. धन्यवाद सर. आपण ह्या दिलखुलास गप्पा मारल्यात आणि काही प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिलीत, आपले स्पष्ट मत व्यक्त केलं, त्याबद्दल आवाज महाराष्ट्राचा या वेब न्यूज चॅनलतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.